इथंच तो ऍक्सिडेंट झालाय. तिकडे ट्रेन दिसत असत त्या साईडने घ्यायचं चिंबाळा समोर मोठी गाडी दिसते तिच्यात आग लागली. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज गुरुवार आहे आणि आम्ही सगळे नारायणपूरला चाललोय. तब्येत बरी नसल्यामुळे आमचे लाडके भाई प्रसाद भाई काय येऊ शकत नाही आहेत, पण त्यांची जागा आम्ही नक्कीच व्यवस्थित चालू. तर जेवण बिवण झालेलं आहे सगळ्यांचं. बाकी सचिन सुमित बाहेर थांबलेत. तर चला बघू पुढं काय काय. तर नमस्कार, सौरभ सर आत्ता चाललेले आहेत. नमस्कार. बाई नाही काही थोडं बाई नाही येतात, पण जगाची चालवायची तुम्हाला. श्री क्षेत्रम लवळे फाटम तिथं आपण मित्र जमलेलो आहेत सगळे. तर काही मित्रांनी छाती ठोकून सांगितलं होतं की आम्ही पण स्वामी समर्थांच्या मठात येतो, पण तंगडीवर करून झोपली होती नालायक. आणि त्याच्यामधला एक म्हणजे भाई उठतो आलो असं करतो तो. आवाज तर एवढे अँटेक काय सांगायचं. कोण बाई निर्लज्ज बाई का बाई नालायक बाई. काय बोलू, जाऊ दे. सौरभचं मनोगत आपण गाडीत घेऊ. तुमचे मंडळातर्फे हार्दिक सचिनचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. सचिनने आम्हाला पर्क दिली, म्हणजे एवढं प्रेम कोण करतं. पण सचिन करतो. सक्का भावाला 1 रुपयाचं अल्फेनिबल देत नाही ते चॉकलेट. अल्फेनिबे ते देत नाही. पण सचिननी 5 रुपयाची पर्क दिली. 5 रुपयाची. हे उपकार मी त्याचे एक ना एक दिवस फेडेल. ह्याच्यावरती काय म्हणायचं सौरभ तुला? तिकडची लाईट लाव. ह्याच्यावरती मी एक गाणं सादर करतो. तुझ्या उपकारा जगी तुझ्या उपकारा जगी तोड नाही. वा वा. सचिनसाठी सौरभने एक छोटस गाणं म्हणलेलं आहे. गाणं म्हणजे भक्ती गीत येते. तर सचिन तुझे खूप खूप आभार. चरण कोण आहे तुमच्या चरण? नको ब्रेक वर रे. नको. तर नारायणपूरला जायचा प्लॅन केला आणि घरी आमचे वडील न्यूज बघत होते आणि जस्ट न्यूज चालू होती की नवले ब्रिज वरती मोठा अपघात झाला. गाडी जळली आणि 5 जण काहीतरी म्हणजे दुखावले. ते बघून घरचे नको म्हणत होते. प्लॅन झाला त्यामुळे निघालोय. लवकरच अण्णाच्या लग्नाची तारीख बिरीख काढायची चालली, त्यामुळे लवकरच आरबी बॉईजचा दौरा सांगलीला होणार आहे. फुल राडा होईल. मीटअपसाठी येऊ शकता तुम्ही. इस्लामपूर, ईश्वरपूर किंवा पेठ नाक्यावरती कारणामध्ये आपण मीटअप ठेवू. ज्यांना कोणाला भेटायचं असेल ते येऊ शकतात. तुम्हीच एखादा हॉल सजेस्ट करा, तिथं आपण आपल्या सगळ्यांचा मीटअप ठेवू. ज्यांना भेटू वाटेल त्यांनी कमेंट करा. आणि अण्णा गालातल्या गालात हसतोय तिकडं. सौरभ सरांनी काहीतरी संशोधन लावलंय. काढायचं नाही. जिल्हा सांगली, तालुका शिराळा. तुम्ही चांदोली म्हणले ना. चांदोली नाही म्हणतात ना. आधी काहीतरी वेगळं नाव घेतलं होतं सौरभ. चांदोली म्हणलं ना. खरंय तुझं खरंय. सौरभ सर तुमचा अभ्यास मोठा आहे. तुमचा मोठा आहे अभ्यास. ऐक, आतमध्ये गेलो आम्ही. आम्हाला बिबट्याचा काय बघायला भेटला नाही. तसा सचिनच्या घराच्या मागे आला होता तसा. स्टोरी सांगा ना सचिनच्या घराच्या मागच्या बिबट्याची. नाही ते नंतरच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या ब्लॉग बघा, कमेंट करा. तर आम्हाला आतमध्ये आताच दिसेल बिबट्या. आता दिसन 10 किलोमीटर गेलो आम्ही. बिबट्याची फक्त हागलेला दिसला मला. बिबट्या काय आम्हाला दिसला नाही. म्हणजे बिबट्या आल्यावर काळ काढलेली बुट्ट म्हणलो. बिबट्या तर काय दिसला नाही, पण बुट्ट पक्की काळ काढली होती. आणि रानगावा म्हणत आम्हाला म्हशी दिसल्या. तुला रानगाव बघायचं आहे तर आमच्या तालुक्यात की 3 जिल्ह्यात ते ओढतं. कोल्हापूर, सांगली आणि अजून एक कोणतं तरी आहे. तुमचा अभ्यास मोठा. तुम्ही नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा. बरं ठीक आहे. काय नवीन ब्लॉगर आहेत सगळे. आम्ही जुने आहेत. कमेंट मध्ये काय काय सांगतील, जे काय सांगायचं ते कमेंट मध्ये सांगतील. इथंच तो ऍक्सिडेंट झालाय. तिकडे क्रेन दिसत असत त्या साईडने घे सचिन बाळा. आपले फॅन्स फॉलोअर्स बघतील सगळं. त्या साईडला फुल ट्रॅफिक आहे, दिसणार नाही. हायवे पण त्या साईडने बंद केलेला आहे. तर आपण आता गाडीतनं खाली उतरलोय. काय दिसतंय का बघू. ते अग्निशामक दलाची गाडी. काळजी घेत जावा सगळ्यांनी. कोणाच्या नशिबात काय लिहिलंय काय सांगता येत नाही. मोठा अपघात झालाय. जी समोर मोठी गाडी दिसते तिच्यात आग लागली आहे आणि काही पोलिसांची कामं चालू आहेत. तोपर्यंत हायवे बंद ठेवलाय. ही गाडी बघा. गेलाय तो. किती जण होते.
आणि हे इकडं पेटलं. तर आता आपल्याला ते पेटलेले ते व्हिडिओ बघायला भेटले. खतरनाक अपघात झालाय. डिझेल टाकण्यासाठी थांबलोय जिओच्या पेट्रोल पंपावरती. तर इथं काहीतरी ऑफर असती की 200चं पेट्रोल टाकलं तर एक कॉफी फ्री. तर त्याची चौकशी चालू आहे आता. बघू कॉफी भेटते का. ही गाडीत थांबल्यात. कॉफीचा लाभ घेण्यासाठी आता आम्ही सगळे थांबलोय. किती 800चं टाकलं डिझेल. 1000चं डिझेल टाकलंय. हॅलो. कॉफी म्हणल्यावर सचिन खुश झाला असेल. सलाम इंडिया. फसवलं तुम्ही आम्हाला. माने का मारो ऑफर गंडलेली आहे. आम्हाला वाटलं 1000 मध्ये 5 भेटतील, 200ला 1 धरलं. पण त्यांनी गंडवलंय. ठीक आहे तरी पण आता आम्ही घेऊ. त्यांनी 1000 मध्ये 2च सांगितलं. ठीक आहे. तरी त्यांचं डिस्कशन चालू खिशात भरायचं. गावलाय कॅमेऱ्यात गावलाय. तर अशा तऱ्हेने आमची कॉफी तयार होत आहे. कन्फ्युजन झालं होतं पण आम्ही तिकडे जाऊन ते कन्फ्युजन दूर केलं. दादा म्हणाला त्यांचं आम्हाला काय माहिती नाही. हे कसे काय म्हटले नाही त्यांचं आम्हाला काय माहिती नाही. दिलेला आहे. जाऊ दे. धन्यवाद जिओवाल्यांचं, अंबानी साहेबांचं आणि आनंद अंबानींचं विशेष आभार. माधुरी फक्त माहिती द्या. वाईल्ड बियर. तर कॉफी आलेली आहे. गरम कॉफी होती. जी कशी दोन भाई कचरा केलेला आहे. अण्णाचं लग्न झालंय. साखरपुडा ठरलायचा आलाय तरी अण्णाची फोटोशूटची काय मिटणं झाली मस्ती. आणि वहिनीने दिलेला कडे बघा कसं चमकवतोय. सकाळपासून हातवरच हातू बघ. गाड्या कशाही लावतात लोक. आता यांनी किती बाहेर गाडी लावली बघा. काय बसणार त्याचे बसणार नाही ती गाडी. हा आता बस. आरसा बघा कशी गाडी लावतात लोक. तिकडे जावा जराशे. ठोकू द्या त्याला. जाऊ दे सावकाश. चला आमच्या ब्लॉगला फॉलो करा. गाडी कमी ढकलो काय घे रे पुढे. येऊ दे बसते. व्यवस्थित बघा तुमचा. 2 ट्रक समोर आल्यामुळे फुल ट्रॅफिक जाम झालंय. आमची गाडी आम्ही कशी काढली. तर आता आलोय मंदिराजवळ. सचिन आणि सौरभ गाडी लावून येतात. पहिल्यांदा बराच उशीर झालाय. नाहीतर आम्ही 10च्या आधीच येतो दरवेळेस. शिंकण्याचा हरण्याचे बराच उशीर झालाय. मला वाटतंय बंद झालंय बऱ्यापैकी. बंद केलेलं आहे मंदिर. हो आमच्या पेजला श्री स्वामी समर्थ. कोणता पेज आहे आमचं युट्यूबला पेज आहे आरबी फ्रेंड सर्कल म्हणून. आरबी फ्रेंड सर्कल. किती फॉलोअर्स आहे. धन्यवाद. मी ते शिकत आहे ज्ञान प्रबोधिनी. तू लवकरच ब्लॉगर होशील. धन्यवाद.
तर सुमित अण्णाचं नेहमीप्रमाणे फोटोशूट. सचिन सौरभ बहुतेक आत गेलेत दर्शन घेण्यासाठी. यांचं होईसपर्यंत आपण शेजारीच महादेवांचं दर्शन घेऊ. चला. मंदिराच्या बरोबरच बाजूला एक महादेवांचं पण मंदिर आहे. तिथं आल्यानंतर त्याला पण अवश्य भेट द्या. बरेचसे लोक येतात पण त्यांना हे मंदिर आहे ते माहीतच नाही. म्हणजे बऱ्यापैकी लोकांना आहे, काही येतात काही नाही येत. ते मंदिराचं कोरीव काम, नक्षीकाम खूप चांगलं आहे. आत्ता मंदिर आहे. नारायणेश्वर मंदिर. कोरीव काम बघा नंदींचं. मंदिराचं बांधकाम चालू आहे आता. म्हणजे काही थोडी काही पडझड झाली असेल. नक्षीकाम बघा. आपल्या हिंदूंच्या मंदिरात बघण्यासारखं बरंच काही असतं, फक्त ते आपल्याला बघता आलं पाहिजे. हे जे कोरीव काम आहे त्यावेळेस करणं अशक्य होतं, तरी ते आपल्या लोकांनी केलंय. गणपती बाप्पा. मंदिर. या मंदिरावरचं दरवाजा आहे दुसऱ्या साईडचा, त्याचं कोरीव काम बघा. एकदम नाजूक असं कोरीव काम आहे. मंदिरात आत येतानाच इथे एक रामेश्वर म्हणून मंदिर आहे, तिथे अवश्य दर्शन करा. छोटीशी महादेवांची पिंड आहे. तर आता आपण दर्शन घेऊन निघालोय. खूप उशीर झाला होता, तर गर्दी होती तरी बऱ्यापैकी दर्शन पण व्यवस्थित झालं. तर हा ब्लॉग आता आपण इथंच संपू. तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी, त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी घंटा दाबायला विसरू नका. चला भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन ठिकाणी. बाय.